मागच्या वर्षी तुम्ही 3.5 शक्तीपीठ केलं तिथं, म्हणजे आम्हाला एकदम तुम्ही ग्रीप दिली मंडळाला, आमच्या संघटनेला सगळ्यांना ते एकदम आनंद झाला, लोकांचं तिथं आकर्षण वाढलं. गेल्या वर्षी तुम्ही खंडोबाचं केलंय, लोकांचं ते भंडारा उधळले आणि ते लोकांच्या आरत्यांना येणे, ते गर्दी, आणि त्यात तुम्ही जे सहभाग दिलेला आहे, तर असा सहभाग मिळणं सगळ्यांनाच भाग्य नसतो. देवाच्या दयाने, आईच्या कृपेने त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला मिळाले. अनेक वेळा लोक काय विचारतात, हे नेमके मोठमोठ्याच मंडळांची कामं करतात पुण्यातले, इकडे हडपसरला आता ते आलेत, पण फक्त बाळासाहेब भिशेंचे त्या ठिकाणीच काम करतायत. माहित नाही काय वाटलं मला, पण तुमचा साधेपणा, खरेपणा आणि जे काय आहे ते आहे की आम्ही प्रामाणिक करतोय. म्हणजे मला काय झालं की तुमच्या ती तळमळ दिसली की हा माणूस खरंच मनापासून करणार आहे. माणूस बघण्यावरच कळतो, माणूस वाचायला शिकले तुम्ही. वाचायला शिकलेलो आहे की हा माणूस नक्की कलेसाठी आलाय का फक्त पैशावरती बाजार करायला आलाय. पहिल्या वर्षी आपण 3.5 शक्तीपीठ केलं, नेक्स्ट टाइम तुम्ही म्हणले की बाबा आपल्याला खंडोबा करूयात, लगेच दुसऱ्या मिनिटावर मी स्केच केलं आणि खंडोबा आपला तयार झाला. या वर्षी पण आपण आता नवीन शिवशक्ती दर्शन करणारी, ते पण लोकांसाठी एक काहीतरी अद्भुत पाहायला मिळेल अद्भुत पाहिजे. आणि लोकांच्या अपेक्षा वाढल्यात. त्याविषयी आपण आता यावर्षी पण ती तयारी हो. सुरू केलेली. लोकांच्या आता नजरा लागल्यात आमच्या, मला सारखी विचारतात काय करायचं काय करायचं.